घोटेवाडी टीम. चला गणेशवाडी टीम आपल्यापर्यंत आवाज येत असेल तर आपण लगेच आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला सलामीवीर जोडी यायचं आहे लगेचच. आणि मॅन ऑफ द मॅच अगदी आता सध्या मॅच आपण पाहिली लवस्टार शिवाळवाडी विपक्ष जिंती. या मॅच मध्ये खूप चांगला खेळ, अर्थातच बॅटिंग करत असताना जबरदस्त खेळ, वैयक्तिक संघासाठी चांगलं योगदान आणि गोलंदाजी करत असताना देखील तितकंच चांगलं योगदान. अर्थातच संतोष शेवाळे स्वतः कर्णधार ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. कम ऑन दी स्टेज संतोष शेवाळे. वळतोय आपण मैदानाच्या आतमध्ये, जिथे सध्या स्क्रीनवरती आपण पाहिलं तर सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना विकास वैरी, त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला राजूअप्पा हिनुकले सलामीवीर जोडी सज्ज होताना पाहायला मिळतीये. चला येस कम ऑन दी स्टेज, जिथे आमचे ऑफिशियल अंपायर्स देखील सज्ज आहेत. आज त्यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच संतोष शिवाळे. चला वळूयात आपण लगेचच मॅचच्या दिशेने. अगदी दुसरी मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेतील आपण पाहतोय, जिथे गणेशवाडी विपक्ष घोटेवाडी या दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग साठी गणेशवाडी टीम, जिथे सलामीवीर जोडी स्ट्राईक वरती विकास वैरी, नॉन स्ट्राईक वरती राजूअप्पा हिनुकले आणि गोलंदाजीच्या रणवेवरती घोटेवाडी संघाचा रफ्तार अर्थातच अनिल काटेकर. पहिलाच बॉल वेगवान पद्धतीचा आपण सगळे दाद मागितली, आपण दर्शवतायत व्हाईट बॉल, खराब चेंडू, थोडीशी खराब सुरुवात होताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल आलाय. पहिलाच बॉल व्हाईट पद्धतीचा, तो नंतर निघालेत अनिल. वेगवान बॉल, यावेळी आक्रमण करत असताना कुठेतरी फलंदाजाला बीट होऊन बॉल चाललाय. अगदी यष्टीरक्षक आपण पाहिलं तर अक्षय आपण पाहतोय, अर्थातच संघाचे स्वतः कर्णधार. बॉलर निघालेत अनिल काटेकर. यावेळी पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पुल केला करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय प्रयत्न, आणि यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा डॉट पद्धतीचा चेंडू अनिल काटेकरच्या माध्यमातून. अगदी चर्चा करायला हवी, अनिल काटेकर सध्या खूप चांगली गोलंदाजी देखील आपल्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते. यावेळी पहा अतिरिक्त उसळी घेण्याच्या नादात कुठेतरी हा खराब बॉल, वन बाउंसचा इशारा देखील, व्हाईट बॉल देखील येतो आहे आणि एक धाव नक्कीच मिळेल आणि वन बाउंसचा इशारा, कारण इथून पुढे तुम्हाला अतिरिक्त उसळी घेणारा बॉल हाताळता येणार नाही. 2 धावा आता फलकावरती सध्या आहेत. रमड विकेट करून राईट आर्म. यावेळी पहा कुठेतरी शरीरावरती बॉल ठेवलेला चेंडू होता आणि एक धाव तिथे मिळती आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या 3च्या घरामध्ये 3 ऑन दी स्कोर कार्ड.
बॉलर निघालेत. यावेळी पहा आक्रमण केलंय विकास वैरी. यावेळी ऑन साइडला बॉल थांबणार नाहीये. सीमारेषा झोन कव्हर करतोय. फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. अनिल काटेकर यांच्यावरती आक्रमण. येतोय षटकार. विकास वैरी पहा यावेळी आक्रमण चढवलं गेलंय गोलंदाजावरती. अनिल काटेकर पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर अगदी वेगवान पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे ओव्हरची होते या बॉलच्या मदतीने समाप्ती आणि 1 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर धावफलकावरती नजर वळवतोय. 12 धावा, 12 ऑन दी स्कोर कार्ड. चला थोडस स्पीडअप घ्या. आयोजकांचा कॉल येतो आमच्यापर्यंत. गोटेपाडी टीम थोडस सहकार्य करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू अगदी संघाच्या गोलंदाजीच्या दिशेने अगदी कोणती मॅच असो आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन वारंवारपणे गोलंदाजी करणारा खेळाडू अर्थातच अभि काटेकर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. अगदी ओव्हर द विकेट करून गोलंदाजी करण्यासाठी क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर राजू आप्पा हिनुकले गणेशवाडी संघाचा रफ्तार गोलंदाज. अगदी आज बॅटिंगची जबाबदारी देखील आहे. खेळ करावा लागेल. बॉलर सज्ज आहेत अभि काटेकर. चला थोडस पंच आपण देखील नोंद घ्या. मॅच लगेच चालू करून घ्या. बॉलर निघालेत अभि काटेकर. स्ट्राइक वरती राजू आप्पा. पहिलाच बॉल यावेळी पहा बॅकफूट पंच केलाय. बॉल अगदी चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. पंचांचा कॉल आलाय आमच्यापर्यंत. पंच आपण निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. चौकार आहे. 4 धावा मिळतील. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं गेलं. आता इथून पुढे अभि काटेकर कुठेतरी कमबॅक करावा लागेल. चांगले गोलंदाज पहिल्या बॉल वरती आक्रमकी फटका आल्यानंतर कुठेतरी अभि काटेकर पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाजीसाठी. पाहूया इथून पुढे आता कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. स्ट्राइक वरती राजू आप्पा. यावेळी 5 ओव्हर गतीमध्ये परिवर्तन परंतु त्याच बॉल साठी सज्ज होते राजू आप्पा हिनुकले. बॉलला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. षटकारांचा टोला लगावला जातोय राजू आप्पा हिनुकले यांच्या बॅटमधून. काय फटका गेला रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. अभि काटेकर अगदी व्हेरिएशन साठी ओळखला जाणारा गोलंदाज आहे आणि त्याच प्रकारे चेंडू हाताळत असताना राजू आप्पा त्याच बॉल साठी सज्ज होते आणि त्याच बॉल वरती मात्र ठोकलाय धमका. 6. यावेळी पहा वेग 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 वेग. फलंदाज होत आहेत बाद. इथे विकेट चालली आहे माघारी. कुठेतरी थोडस पाठीमागे सरकून फटका घेण्याचा प्रयत्न होता आणि सरळ अगदी पाय यष्ट्यांवरती जाऊन विसावतोय. फलंदाज होत आहेत बाद. राजू आप्पा हिनुकले. मोठी चुकी मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर थोडंसं फास्ट या. रवी
नवीन फलंदाज रवी मैदानाच्या आतमध्ये. रविदादा सज्ज आहेत. गोलंदाज अभि काटेकर निघालेत ओव्हर द विकेट करून राईट आर्म. पुढचा बॉल. यावेळी पहा ब्लॉक पद्धतीचा चेंडू आणि ही खासियत आहे अभि काटेकरची. कोणत्या खेळाडूला कशा प्रकारे खेळवून घ्यायचा आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आता सध्या मैदानाच्या आतमध्ये अभि काटेकरच्या माध्यमातून. चांगला चेंडू हाताला यावेळी. ती 20 धावा धावफलकावरती. ओहो हो यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने. बॅटचा बॉलचं कनेक्शन इतकं चांगलं होत नाहीये. तिथे एका धाबेवरती समाधान मानावं लागतंय. विकास वैरी हे नाव कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आहे. सध्या दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. अंतिम बॉल आहे अभि काटेकर यांच्या षटकातील. चांगला फटका आहे परंतु बॉल चाललाय घोषांकी चित्रामध्ये. एक धाव मिळेल. ओव्हरची होती आहे समाप्ती. 2 षटक समाप्त. धावसंख्या 25. लॉस ऑफ 1 विकेट. टीजी आलेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल यावेळी पहा आक्रमण करत असताना बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. कुठेतरी अंतिम षटक आहे. आक्रमण करण्याचा निश्चित प्रयत्न होईल विकास वैरी यांच्या माध्यमातून आणि आक्रमण करण्यासाठी हे बॅटर ओळखले जातात. पाहूया डीजे. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा हाताळलाय. अगदी घोटेवाडी संघाचा विचार केला तर गोलंदाजी लाईनअप पाहिला तर अगदी जबरदस्त आहे. अभि काटेकर, अनिल काटेकर आणि डीजे. एक तिन्ही गोलंदाजांचा विचार केला अगदी रफ्तार गोलंदाज आहेत. संघासाठी मात्र कशाही कोणती वेळ असो अगदी अडचणीमध्ये देखील त्याच ताकदीची गोलंदाजी करताना पाहायला मिळत असताना यावेळी पहा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. कॅचची संधी होती तिथे थोडासा चांगला प्रयत्न राहिला. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील मिळेल. भरत दादा आपल्याला पाहायला मिळाले. अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये वारंवारपणे त्यांना आपण पाहत असतो. चला थोडंसं स्पीडअप घ्या. डीजे निघालेत पुन्हा एकदा राऊंड विकेट करून. यावेळी पहा आक्रमण करण्यामध्ये कुठेतरी अपयश येताना पाहायला मिळते विकास वैरी. आपण पाहिलं तर हे षटक कुठेतरी आक्रमण करण्यासाठी स्वतःकडे स्ट्राईक घेतली परंतु मात्र आक्रमण करता येत नाहीये. धावसंख्या 28च्या घरामध्ये 28. बॉलर निघालेत पुन्हा एकदा. वेगवान बॉल अगदी मिडनवरून फटका अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची माग आहे तिथे परंतु चांगली फेकी होती आणि चांगलं रनिंग देखील पाहायला मिळालं. 2 धावा मिळतील. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी
बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये, पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहे. डिक्लेअर झोन मध्ये एकदा मिळेल. डीजे खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. अगदी पहिल्या षटकामध्ये कुठेतरी एक मोठा फटका आला. अभि काटेकर देखील त्यांच्या षटकामध्ये देखील एक मोठा फटका, आणि त्यानंतर मात्र डीजे ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत, अगदी 4-5 बॉल हाताळलेले आहेत. आता मात्र अंतिम बॉल आहे या षटकातील. अंतिम बॉल, विकास वैरी ऑन स्ट्राइक. एखादा मोठा फटका येईल की काय? डेफिनेटली आक्रमण केले, परंतु फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आदेश कळंत्रे चुकी नाहीये, आणि या खेळाडूकडून तुम्हाला शक्यतो चुकी मिळणार नाही. असा क्षेत्ररक्षक आदेश कळंत्रे. खूप चांगला कॅच. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. अगदी धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती. 31 धावा आणि 32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय गणेशवाडी संघाने गोटेवाडी संघासाठी. चला लगेचच मैदानाचा ताबा घ्या. गणेशवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या, आणि गोटेवाडी संघ आपण प्लीज थोडस कोऑपरेट करा. लगेचच आपले बॅटर देखील यायचं आहे. चला गणेशवाडी संघ लगेचच मैदानाचा ताबा घ्या. चला आपण मॅचच्या दिशेने वळतोय. तत्पूर्वी आपण थोडस या स्पर्धेच्या दिशेने आपण जिथे वळतोय ना, खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नाष्ट्य सौजन्य करण्यात आलेलं आहे. खूप मोलाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी. अर्थातच राकेश दादा मळेकरी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सौजन्य करण्यात आले. खूप खूप धन्यवाद असतील दादा, आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी नाष्ट्य सौजन्य दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सामनावीर अगदी या मॅच साठी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले माननीय श्री सागरदादा अनुभवने, त्याचबरोबर अजितदादा पवार शेतकरी डाबा यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सौजन्य करण्यात आले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात हार्दिक सहर्ष शुभ स्वागत, त्याचबरोबर मनपूर्वक आभार. आणि वळूयात लगेचच मॅचच्या दिशेने. अनेक चर्चा आपण या स्पर्धेबद्दल जरूर करणार आहोत. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चला शेड्यूल नुसार आपल्याला चालणं गरजेचं राहील, आणि एक मॅचेस कव्हर करायच्या आहेत. चर्चा जरूर होईल. बघूयात मॅचच्या दिशेने. गणेशवाडी विपक्ष गोटेवाडी, जिथे टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण घेतलं होतं गोटेवाडी संघाने, आणि बॅटिंग करत असताना गणेशवाडी संघाने धावसंख्या बनवली आहे 31 आणि 32 धावांचं लक्ष दिलंय गोटेवाडी संघासाठी. गोलंदाजीच्या रणबेवरती गणेशवाडी संघाचा रफ्तार गोलंदाज अर्थातच राजू आप्पा हिनुकले गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत. स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहिलं तर सलामीवीर जोडी अर्थातच बॅटर सज्ज आहे किरण काठेकर. नॉन स्ट्राइक वरती अक्षय. चला थोडस स्पीडअप घ्या. गोटेवाडी टीम गणेशवाडी टीम, चला मॅचला चालू करून घ्या. पंच बॉलर निघालेत. पहिला बॉल वेगवान पद्धतीचा, परंतु किरण काठेकर अगदी पवेलियन मधून सेट होऊन आले की काय, असंच काहीतरी समीकरण आपल्याला दिसतोय. पहिल्याच बॉल वरती राजू अप्पा हिनुकले यांच्यावरती चढवलाय प्रहार. किरण काठेकर यांच्या बॅट मधून येतोय षटकार षटकार षटकार. 6 धावा.
बॉलर निघाले त्यावेळी पहा थोडासा खालती टिपलेला बॉल यावेळी हलक्या हाताने खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव मिळेल धावफलकावरती. त्याचबरोबर आपण पाहिलं तर कुसूरगावचे युवा उद्योजक अर्थातच अमोलदादा कराळे यांच्या माध्यमातून पंढरपुरी चाय अगदी आज स्पेशल सर्वांना खुश करणारा चाय आज इथे मिळाला सर्वांना. त्यांच्या वैयक्तिक स्वतः 2 ब्रँच आहेत आज युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. धन्यवाद दादा आपण देखील या स्पर्धेसाठी खूप चांगलं मोलाचं कामगिरी केली आहे. बघूयात आपण मॅचच्या दिशेने. तर दरम्यान मात्र 2 धावा आले धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली 9च्या घरामध्ये. पुन्हा एकदा निघाले तर राजू आप्पा यावेळी आक्रमण केलंय अक्षय. यावेळी पहा ज्या प्रकारे किरण वार करतायत त्याच प्रकारचा पलटवार मी देखील करू शकतोय आणि या बॉलवरती बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर समोरच्या दिशेने स्ट्रेट डाउन दी ग्राउंड षटकार. हो यावेळी पहा पायावरती टाकण्याचा प्रयत्न केला जिथे सिंगल येते. ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक समाप्त धावसंख्या धावफलकावरती 17 धावा 17 रन्स ऑन दी बोर्ड. चांगला फटका गेला यावेळी पहा मिडअप वरून अगदी बॉल अगदी क्षेत्ररक्षक आहेत रविदादा बॉल पर्यंत पोहोचताय तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. बॉलर निघालेत विकास वैरी. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॉल अगदी बॅटची इज घेऊन चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. यावेळी पहाड बॅटने खेळलाय फ्लिक केला बॉल अगदी क्षेत्ररक्षक पोहोचतात परंतु बॉल चाललाय. एकदा मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी आहे. यावेळी तू मेमेचं समीकरण नाही ते पहा दग 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 निर्माण होते की काय. पंच आताच्या बॉलवरती एकच रन हवा आहे 2 धावा. ओके यावेळी आक्रमण आहे किरण काटेकर. फटका सजवलाय बॉल अगदी चाललाय सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. आक्रमण अगदी किरण काटेकर याच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली 28च्या घरामध्ये. उर्वरित आता गरज आहे 4 धावांची. 32 धावांचे लक्ष असताना अगदी दुसऱ्या षटकामध्ये मॅच फिनिश करणार की काय गोटेवाडी संघ. यस डेफिनेटली बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4 आणि ह्या फटक्याने मात्र विजयी संघ ठरला जातोय गोटेवाडी टीम. हार्दिक अभिनंदन असेल टीम गोटेवाडी. हार्डलक बॅडलक मानावं लागेल गणेशवाडी.
चला बॉल जमा करा गोटेवाडी टीम. अक्षय हिनुकले. चला त्याचबरोबर आपण लगेचच अगदी महत्वपूर्ण मॅच कडे बोलतोय जिथे लव स्टार शेवाळवाडी विपक्ष गोटेवाडी या दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र मॅच आपल्या भेटीला येते. चला दोन्ही टीम्स लगेचच या. कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती टॉस घेतला जाईल. महत्वपूर्ण मॅच आहे. टॉस जिंकलाय गोटेवाडी संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला गोटेवाडी टीम आपण लगेचच मैदानामध्ये या. चला विनंती असेल आपल्याला. आणि लवस्टार टीम चला फार वेळ घेऊ नका. आपल्याला वेळेचं बंधन आहे. चला प्लीज कोऑपरेट करा. थोडंसं आयोजकांना देखील आपण वेळ द्या.